नमस्कार, मी प्रियंका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. गुड न्यूज आहे, कारण इथे जो GR आला होता, नवीन GR आला होता, त्याबाबत आपण पाहिला आहे व्हिडिओ की जे लाभार्थी आहे त्यांना जवळजवळ 784 कोटी रुपयांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात GR आला आहे व त्या संदर्भात अपडेट सुद्धा आली आहे. हे पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे. आता विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहे त्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा GR होता, तो पाहिला आहे आपण. पण आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट काय आहे, तर 11 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात हा GR होता. तर जवळजवळ 784 कोटी रुपयांचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात हे GR होता. वितरण करण्याबाबत आदेशाचा शासन निर्णय होता. पण आता GR निघाले, पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधीपासून जमा होणार हा प्रश्न होता. बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की हे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा कधी होणार. ते एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासमोर आहे की माहिती मिळाली आहे. तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. तर कधीपासून, तर 15 एप्रिल 2025 पासून 15 एप्रिलपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर DBT मार्फतच हे पैसे ट्रान्सफर करणार आहे. ज्यांनी DBT करून घेतले आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण बाकीच्या कोणत्याही माध्यमातून हे पैसे जमा होणार नाही. तर 15 एप्रिलपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त DBTच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. तर इथे काही माध्यमातून ही माहिती सुद्धा मिळाली आहे. या संदर्भात महत्त्वाची बाब सुद्धा स्पष्ट झाली आहे. तर इथे एप्रिल महिन्याचे पैसे येणारच आहेत, पण ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत, म्हणजे ज्यांचे पैसे आले नाहीत त्या लाभार्थ्यांना सुद्धा पैसे आता मिळणार आहेत. तर मार्च महिन्यात पैसे का पेंडिंग आहेत, तर तुम्ही लाभार्थी DBT केली नाही किंवा KYC केली नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिले आहेत, अशा काही गोष्टींमुळे जर तुमचे पैसे पेंडिंग असले तर इथे मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत व एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार आहे. तर कोणत्या कारणास्तव हे पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. कारण असं होतं की जे लाभार्थी आहेत त्यांना GR काढले जातात, महिन्याच्या महिन्याला शासन निर्णय येतात, पण पैसे जमा होत नाही. तर ह्या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आहेत. प्रत्येक वेळेस आपण सांगितलं सुद्धा आहे की DBT मार्फतच येणार आहे. त्यामुळे KYC करून घ्यायचं आहे, DBT करून घ्यायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर ते काम करून घ्यायचं आहे. काही जरी इथे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा ह्या संदर्भात माहिती तुम्ही तलाठी कार्यालय किंवा कार्यालयामध्ये जाऊन तिथे सर असतात, ऑफिसर्स असतात, त्यांना तुम्ही विचारू शकता की आमचे पैसे का येत नाहीत किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहेत व आनंदाची बातमी आहे. तर नक्कीच तुमचे पैसे 15 एप्रिलपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे व इथे शासनाने तुमच्यासाठी पैसे जे आहे ते वितरण सुद्धा केलेले आहे. याबाबत GR सुद्धा काढलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत व 2 महिन्याचे पैसे येणार आहेत, म्हणजे एप्रिलचे पण येणार आहेत व मार्चचे सुद्धा ज्यांचे पेंडिंग आहे ते सुद्धा येणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि पैसे आले नसतील तर नक्कीच चेक करून घ्यायचं आहे की व्हेरिफिकेशन झालेलं आहे का, DBT करून घेतलेलं आहे का. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.